वाह, अरे क्या बात है। हाँ खरंच इतकी सुंदर सकाळ आहे ना, खूप दिवसांनी बघतो। मला जर का थँक्यू वगैरे म्हणायचं असेल ना, तर माझ्या नवऱ्याला म्हणा, त्यांनीच हा सगळा साज शृंगार गिफ्ट केलाय मला। साज शृंगार? ओ हो हो नाही, मला तर ट्रॉफी दिल्यासारखं वाटतंय आता। तसंच आहे मग। बर, कसा दिसतोय माझा साज शृंगार? कमाल, भारी, खतरनाक, कडक। तुम्हाला माहितीये का, मी ना ठरवलंच होतं, भाऊबीजेच्या दिवशी आईकडे जाताना तुम्ही दिलेली प्रत्येक गोष्ट घालायची। म्हणजे तुम्ही पाडव्याला दिलेली ही साडी, ही ज्वेलरी, सगळंच दिसतंय ते। मग तेच तर, कळू दे ना सगळ्यांना, माझे किती लाड करत। हे हो, अगदी झोपल्या आहेत असं काय? ना, मग काय करू। अरे आनंदी, उठलात तुम्ही? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग बाबू। चला आता उठून पटपट आवरायचंय आपल्याला, म्हणजे बाबांनी दिलेला ड्रेस घालून आपल्याला आजीकडे जायचंय, हो की नाही? हाँ? का तुम्हाला आजीला भेटायचं नाहीये? नाही, तुझं प्रेमच नाहीये माझ्यावर। का असं काय बोलतोस? मग काय बाबा, तू कसं मला प्रेमाने गुंड्या म्हणतोस, आता आईला पण भावना म्हणतोस, तसं मला ती आहो आनंदी का म्हणते? मी एकच आहे ना की 4-5 आनंदी आहे मी? बाबा, मला भावना जर आनंदी म्हणाली ना, तरच मी रेडी होणार। आहो सिद्धिराज, ऐका ना, आनंदी ना माझ्या बॉसची मुलगी होती, त्यामुळे मी कायम त्यांना आहोजाहोच केलाय। आता एकेरी हाक कशी मारू, मला सवयच नाहीये। पण आता ती आपली मुलगी आहे ना, इतका हट्ट तर तू तिचा पूर्ण करूच शकतेस। अगं बोल, बोल। बाबा, तुम्हाला गुंड्या म्हणून या गालावर पापी दे, आणि आई तुम्हाला आनंदी म्हणून या गालावर पापी दे। डन। 1 2 3 गुंड्या माझी आनंदी। काय ग? बरं आनंदी, चला आता आवरून घ्या। आई सॉरी सॉरी सॉरी, आनंदी जा आता, तू आवरून घे पटकन, चला चला। डॅम बिसच आहे का? आणि काय ग, तुझं माझ्यावरही प्रेम आहे ना, मग तुम्हाला सिद्धू असं का नाही बोलत? त्याचं काय आहे ना, अहो सिद्धिराज मध्ये जी गोडी आहे ना, ती ए मध्ये नाहीये म्हणून। क्या बात है। अहो सिद्धिराज, वाव। ताई, वहिनी, देवळात चाललीस? अगं मी आत्ताच। शुभ दीपावली। तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। किती छान वाटलं तुला बघून। काही योगायोग आहे बघा ना, आज भाऊबीजेच्या दिवशी आपण दोघी भेटलो। देवाची इच्छा, दुसरं काय? खरं तर आजच्या दिवशी तुम्ही आणि ह्यांनी एकत्र येऊन हा सण साजरा करायला हवं होतं, नाही काय? बघा ना, आता तुमच्याही दोन्ही मुलींची लग्न झाले, सगळ्यांचं सगळं व्यवस्थित सुरू आहे, आणि अहो माझ्याही मुलाचं लग्न ठरलंय। आणि काय म्हणालीस? तुझ्या मुलाचं लग्न ठरलं? म्हणजे माझ्या वहिनी, किती चांगली बातमी दिलीस ग, अभिनंदन तुझं। ताई, अहो म्हणूनच म्हणते, झालं गेलं आता सगळं विसरून जा।
कसं आहे ना, मलाही भाऊ नाही हो, त्यामुळे रक्षाबंधन भाऊबीज नाही साजरे करताय तुम्हाला. आणि तुम्ही दोघं एकमेकांसोबत आहात तर तुमची ही तर आहे. अगं बघ, बरं झालं भेटलीस. दिवाळीच्या निमित्ताने ना नारळाच्या वड्या केल्या होत्या. आत्ताच देवाला दाखवल्या. घेऊन जाशील का ग? दादाला आवडतात ना, एखादी खाऊ घालशील त्याला? नक्की दे, पण ताई नेहमी सारखा विषय बदलताय तुम्ही. तुमचंही खरंच आहे म्हणा. अहो तुम्ही एक वेळ मान्य कराल, झालं गेलं सगळं विसरून जाईल, पण हे तो दिवस विसरणार नाही. असो, द्या तो डबा. देईन मी याला, आणि भेटू पुन्हा केव्हा तरी अशाच. येऊ? काळजी घ्या. तू पण. आणि दादाला खाऊ नक्की दे. नमस्कार करते. अहो ताई, असं रस्त्यात काळजी घ्या. काकू, आज संध्याकाळी आईकडे माझा भाऊबीज असणार आहे, तर आम्ही गेलो तर चालेल ना? ठीक आहे. नाही, जा तुम्ही, पण लवकर या घरी, कारण अजून तुझी आणि अधिराजची भाऊबीज राहिली आहे. काय हो. ए काय ग, आ अशी कशी जाईल ही? आई, भाऊबीज आहे ना आज, आणि भावनाला सुद्धा 3 भाऊ आहेत, मग ती जाणारच. काय ग, किती भोळी आहेस तू. आ दिसत नाही का ही काय करू पाहते ते? झाले का तुझे तमाशे सुरू? हा, नाही आम्हाला वाटलं होतं सणाच्या दिवशी तरी आम्हाला सुखात जगून देशील जरा. ए गप्प बसायचं, बोलायचं नाही. हा, दिवसा ढवळ्या ही तुझी बायको तुला लुटते, आणि तू ही मूर्खासारखा सगळं उधळतोय तिच्यावर.